नमस्कार. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा धक्कादायक निकाल लागला. शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर जवळपास 2000 मतांनी पराभूत झाले होते. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी त्यांचा पराभव देखील केला होता. मात्र फेरमत मोजणीनंतर रवींद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. आता या विजयावर ठाकरे गट आक्षेप घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या निकालामध्ये काहीतरी मोठी गडबड झाल्याचा ठाकरे गटाला संशय आहे. त्यामुळे या निकालाला ठाकरे गट आव्हान देणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी कायदेशीर सल्ला देखील घेतला जात आहे. या सगळ्या संदर्भात शिवसेना ठाकरे गट राष्ट्रपतींना सुद्धा पत्र पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात पुन्हा नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. जर राष्ट्रपतींनी ठाकरे गटाची मागणी मान्य केली तर महायुतीची आणखी एक जागा कमी होऊ शकते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यंत अमोल कीर्तीकर हे आघाडीवर होते. शेवटच्या फेरीत त्यांनी रवींद्र वायकर यांच्यावर विजय मिळवला. मात्र वायकर यांनी या विजयावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीनंतर पुन्हा मतमोजणी केली असता वायकर यांचा 48 मताधिक्याने विजय झाला. अमोल गजानन कीर्तीकर यांना 4,52,596 मते मिळाली तर रवींद्र वायकर यांना 4,52,644 मते मिळाली. अटीतटीच्या या निवडणुकीत शिंदे गटाने बाजी मारल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर रवींद्र वायकर यांच्या या विजयावर ठाकरे गट आक्षेप घेणार असल्याची माहिती मिळत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.